Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept. How do you vouch sales return? Sales return book जर तुम्हाला vouch करायला सांगितलं तर तुम्ही कोणते पॉइंट चेक करा, कोणते एव्हिडन्स चेक करा, त्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो सेल्स रिटर्न जसं की आपण म्हणतो आपण काही गुड्स सेल केलेले आहेत आणि जर त्या डॅमेज असतील तर त्या रिटर्न पाठवेल आहे ना बाहेर. तर ज्यावेळी रिटर्न गुड्स येतील त्यावेळी कोणत्या गोष्टी चेक कराव्या लागतील? फर्स्ट, रिटर्न आर व्हेरीफाय विथ द कॉपीज ऑफ क्रेडिट नोट्स सेंड टू द कस्टमर. सो तुम्हाला ज्या काही कॉपीज आहेत ह्या चेक कराव्या लागतील. सो रिटर्न आर व्हेरीफाईड विथ द कॉपीज ऑफ क्रेडिट नोट सेंड टू दी कस्टमर. ओके, कस्टमरने ज्या काही सेंड केलेले आहेत हे चेक करावं लागेल. देन sales return of the first and last month should be particularly verified as they are likely to be bogus. आणि जर काही बोगस एंट्री असतील तर मात्र त्या सुद्धा तुम्हाला इथे ऍज अ एव्हिडन्स ऍज अ प्रूफ म्हणून चेक कराव्या लागते. दॅट मीन्स सेल्स रिटर्न ऑफ द फर्स्ट अँड लास्ट मंथ शुड बी पर्टिक्युलरली व्हेरीफाईड. म्हणजे पहिलं सेल्स रिटर्न त्यांनी कोणतं पाठवलं होतं, लास्ट मंथ मध्ये काय पाठवलेले आणि यामध्ये काही बोगस एंट्री दिसत असतील तर त्या तुम्हाला व्हाउच कराव्या लागतील. देन टू इन्फ्लेक्ट और डिफ्लेक्ट प्रॉफिट्स बोगस सेल्स मे बी शो अँड देन शो ऍज द रिटर्न इन धिस मंथ. सो जसं की सांगितलं काही बोगस एंट्री आहे का, इन्फ्लेक्ट डिफ्लेक्ट काही प्रॉफिट दाखवलेला आहे का, हे सुद्धा चेक करणं महत्वाचं आहे. देन ऑडिटर शुड ऑल्सो व्हेरीफाय वेदर द रिटर्न गुड्स आर इन So to inflict or deflect profit, bogus sales may be show and the show as written in this month. Then auditor should also verify whether the return goods are in the good condition. So auditor ला आणखी काही चेक करायचं आहे. Auditor should also verify whether the return goods are in the good condition. आणि बऱ्याच वेळी काही गुड कंडिशन मध्ये जरी गुड्स असतील तरी सुद्धा त्या रिटर्न केल्या जातात. मग असं काही आहे का, तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, व्हाउच कराव्या लागतील. व्हेरीफाय नाही, व्हाउच कराव्या लागतील. सो याच्याशी रिलेटेड जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, हिअर ऑडिटर शुड व्हाउच पर्टिक्युलर एव्हिडन्स रिगार्डिंग रिटर्न ऑन गुड्स सेल्स. ओके, सो इज इट क्लिअर? सेल्स रिटर्न फार काही सेल्स रिटर्न मध्ये नसणार आहे. जर काही गुड्स असतील सो सिंपल लक्षात ठेवा, कॉपीज ऑफ क्रेडिट नोट्स हे असेल. देन एनी बोगस एंट्री, त्याच्यानंतर फर्स्ट रिटर्न अँड लास्ट मंथ रिटर्न. ओके, फर्स्ट अँड लास्ट मंथ रिटर्न, त्याच्यानंतर बोगस एंट्री, बोगस सेल्स जर काही केला असेल तर ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. आणि लास्ट जर काही गुड कंडिशन मध्येच गुड्स रिटर्न केले असतील, कमोडिटीज रिटर्न केले असतील तर त्या चेक करायच्या आहेत. इज इट क्लिअर? सेल्स रिटर्न. Yes. Then rental receipt घेऊया. Rent receipt. So how would you vouch rental receipt book? रेंटल रिसिप्ट जर तुम्हाला सांगितलं की चेक करा, व्हाउच करा, तर काय करा? रेंट इज रिसीव फ्रॉम द टेनंट अँड द लँडलॉर्ड इश्यू देम रिसिप्ट. सो लँडलॉर्ड कडून काही रिसिप्ट तुम्ही इश्यू केल्या असतील तर त्या चेक कराव्या लागतील. द ऑडिटर शुड व्हेरीफाय द अमाऊंट रिसीव विथ द कार्बन कॉपीज और काउंटर पॉइंट ऑफ द रिसिप्ट गिवन बाय द टेनंट. सो टेनंट कडून ज्या काही तुम्ही कार्बन कॉपीज घेतलेली आहे त्याचं प्रूफ म्हणून त्या तुम्हाला काय कराव्या लागतील, व्हेरीफाय कराव्या लागतील. देन द ऑडिटर शुड लुक इनटू द अग्रीमेंट एंटर्ड इन द विथ द टेनंट. सो टेनंट सोबत तुम्ही काही अग्रीमेंट केलेला आहे का, हे अग्रीमेंटचे डॉक्युमेंट चेक करावे लागतील ऍज अ प्रूफ.
This will help him to see whether a correct amount is received from the tenant or not. आणि मग तुम्ही टेनंट कडून जी काही अमाऊंट डिसाइड केलेली आहे तीच रिसीव्ह केलेली आहे का, किंवा त्याच्यापेक्षा काही एक्सेस रिसीव्ह केलेली आहे का, किंवा लोअर रिसीव्ह केलेली आहे का. सो ह्या गोष्टी तुम्हाला रेंटल रिसिप्टच्या अंडर चेक कराव्या लागतील. ओके. देन third, on the house property, there are certain charges to be paid like municipal taxes, electricity charges, then water charges, etc. etc. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे, जरी आपण एक हाऊस रेंटल हाऊस मध्ये जरी राहत असलो तरी काही अदर चार्जेस सुद्धा आपल्याला पे करावे लागतात. मग ते म्युनिसिपल टॅक्स रिलेटेड असू शकतात, किंवा इलेक्ट्रिक चार्जेस असू शकतात, वॉटर चार्जेस असू शकतात. सो हे सुद्धा तुम्हाला काय करावे लागतील, चेक करावे लागतील. म्हणजे फक्त रेंट रिसिप्ट नाही चेक करायची आहे, त्याच्याशी रिलेटेड अदर जे एक्सपेन्सेस आहेत, सो हे सुद्धा ऑडिटरला चेक करावे लागतात. They may be paid either by the tenant or by the owner on behalf of the tenant. So ऍक्च्युली ते टेनंटने पे केलेले आहेत का टेनंटच्या वतीने आणखी कोणी पे केलेले आहेत, हे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं महत्वाचं असतं. Who has the pay these charges is decided by the mutual agreement between the two parties. म्हणजे टेनंट ओनर ह्यांच्यामध्ये जो काही अग्रीमेंट झालेला आहे त्यांच्यावरती डिसाइड होईल की पेमेंट कोण करणार आहे. बऱ्याच वेळी म्हणतो ना आपण की घर मालक मग जे काही आहे ते लाईट बिल पे करतात किंवा वॉटर बिल पे करतात. इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन अग्रीमेंट. मग अग्रीमेंट मध्ये काय झालेलं आहे ह्या गोष्टी तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं महत्वाचं आहे. आता यामध्ये तुम्हाला काही बुकिश नॉलेज असायला हवं अशी गरज नाही. इट्स कॉमन थिंग. जर रेंटल रिसिप्ट आपण चेक करतोय तर कोणत्या गोष्टी चेक करू, तो टेनंट कोण आहे, टेनंटचं नेम काय आहे, व्हॉट एव्हर. ओके. सिंपल सिंपल त्यांचं अग्रीमेंट चेक करणं महत्वाचं आहे. अदर एक्सपेन्सेस कोण पे करणार आहे हे चेक करा. सिंपल थिंग, राईट. देन landlord usually maintain the rent register and entries for the rent received are subsequently entered in this register. आणि बऱ्याच वेळी तुम्हाला माहिती आहे की लँडलॉर्ड जे असतात ते काय करतात, एक रजिस्टर मेंटेन करतात आणि प्रत्येक मंथ मध्ये त्यांनी किती रेंट रिसीव्ह केलेला आहे हे ते त्यामध्ये पुटअप करत असतात. सो ही शुड लुक इन द total accommodation available for letting out and whether all of it let out or not. तुम्ही सपोज लँडलॉर्ड पण तिथेच राहत असतील आणि टेनंट पण तिथेच राहत असतील तर ऍक्च्युली कोणता एरिया टेनंट यूज करत आहे किंवा कोणता एरिया लँडलॉर्ड यूज करत आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्हाला ह्या रिसिप्टच्या अंडर करावं लागेल. ओके. So let out property, not let out property. Here also auditor should verify. If any part is shown as a vacant, he should obtain a certificate to that effect from the responsible officer of the client. Okay. So जर काही तुम्हाला डिफरन्स दिसला, if any part is shown as a vacant, आणि जर काही vacant असेल तर तो बऱ्याच वेळी काय असतो, he should obtain the certificate from the effect from responsible officer of the client. सो त्याचं एक सर्टिफिकेट सुद्धा तिथे घ्यावं लागतं. हे ऑडिटिंग साठीच आहे. इन जनरल ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळी फॉलो करता असं नाही. Then auditor should carefully study the rent agreement or lease deed. It's very important thing. So लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही रेंटल रिसिप्ट चेक करताय, फर्स्ट थिंग हियर ऑडिटर शुड व्हेरीफाय रेंटल अग्रीमेंट. ज्या अग्रीमेंट मध्ये ऑल थिंग आर इन्क्लुडिंग रिगार्डिंग रेंटल रिसिप्ट, राईट. सो तुम्ही किती महिने तिथे राहणार आहात, किती वर्ष राहणार आहात, व्हॉट एव्हर इट मे बी, जे तुम्ही ऑफिस साठी एखादं रूम घेतलेली आहे, जे काही असेल ते. सो ह्या अग्रीमेंट मध्ये तुम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. That is why here auditor should carefully study the rental agreement or lease deed. If the rent is collected through an agent, account submitted by the agent should be verified. आणि जर तुम्ही एखाद्या एजंट थ्रू ह्या अग्रीमेंट केला असेल तर मात्र मग तो काय करेल, एजंटच्या सहाय्याने ह्या सगळ्या गोष्टी
व्हेरीफाय करेल. Then and last is many landlords collect rent from for some period in advance as a security deposit. आणि हे आपल्याला माहिती आहे, इट्स व्हेरी कॉमन थिंग ना. जेव्हा एखादी गोष्ट, एखादं हाऊस असेल किंवा एखादी ऑफिस प्लेस असेल, जर आपण रेंटल वरती देत असू तर आपण डायरेक्ट देतो का हो? नाही. तर त्यासाठी आधी काही डिपॉझिट इन ऍडव्हान्स घेतले जातात ऍज द पार्ट ऑफ सिक्युरिटी म्हणून, राईट. सो हिअर ऑडिटर शुड ऑल्सो सच अ टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, असे जर काही ट्रान्झॅक्शन झाले असतील किंवा असे काही अग्रीमेंट झाले असतील आणि किती तुम्ही रिसिप्ट किती डिपॉझिट अमाऊंट रिसिव्ह केलेली आहे हे सुद्धा ऑडिटरला चेक करावं लागेल. सो द ऑडिटर शुड सी दॅट प्रॉपर ऍडजस्टमेंट इज मेड फॉर रेंट रिसिव्ह इन ऍडव्हान्स, रेंट डिपॉझिट अँड रेग्युलर रेंट रिसिव्ह अँड रिसिवेबल. ओके. सो व्हॉट एव्हर तुम्ही रेंट किती रिसिव्ह केलेलं आहे, काही ऍडव्हान्स रेंट रिसिव्ह केलेलं आहे का, डिपॉझिट किती घेतलेलं आहे, व्हॉट एव्हर या सगळ्या गोष्टी तुम्ही रेंटल रिसिप्टच्या अंडर चेक करायचे असतात. इज इट क्लिअर? Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. So काही कॉमन आहे पण आपण सांगू शकतो की ओके, जर एखादं रेंटल रिसिप्ट चेक करायचं आहे ना तर कोणत्या गोष्टी व्हेरीफाय करायला. Then next is interest and dividend received. If investor are in number of company, investment register is maintained. हे आपल्याला माहिती आहे की इन्व्हेस्टर हा एखाद्या कंपनीसाठी एकच असतो का हो? नाही. तर त्या एखाद्या कंपनीसाठी इन्व्हेस्टर हे कसे असतात तर खूप सारे असतात. सो इफ द इन्व्हेस्टर आर इन नंबर ऑफ कंपनीज, सो इन्व्हेस्टमेंट रजिस्टर इज मेंटेन. इन सच अ केस dividend income is first voucher by reference to the counterfile of dividend warrant and the interest on security by references to the tax deduction certificate issued by the bank. सो ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, जे काही रिसिप्ट आहे किंवा जे सर्टिफिकेट आहे. ओके. कारण हे टॅक्स डिडक्शन साठी आपण ऍज अ प्रूफ, ऍज अ एव्हिडन्स म्हणून यूज करत असतो, राईट. सो काय सांगितलेलं आहे इथे बघा, इन सच अ केस डिव्हिडंड इन्कम इज द फर्स्ट वाउच. तुम्हाला काय करायचंय, पहिल्या स्टेप मध्ये डिव्हिडंड इन्कम हा वाउच करायचा आहे. इन सच अ केस डिव्हिडंड इन्कम इज द वाउच बाय रेफरन्सेस टू द काउंटर फाइल ऑफ डिव्हिडंड वॉरंट and the interest on security by reference on to the tax reduction certificate issued by the bank. So ह्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, चेक कराव्या लागतील. Then afterward the amount collected are tracked into the investment register. So मग काय चेक करायचं आहे, अमाऊंट कलेक्टेड आर ट्रॅक, किती अमाऊंट तुम्ही कलेक्ट केलेले आहे इन्व्हेस्टमेंटच्या सहाय्याने हे चेक करावं लागेल. द रजिस्टर इज केअरफुली चेक टू असर्टेन वेदर एनी डिव्हिडंड हॅज रिमेन अनरिअलाइज्ड. आणि जर तुम्ही काही डिव्हिडंड पे केला नसेल, काही अनरिअलाइज्ड डिव्हिडंड असेल, सो हिअर ऑडिटर शुड केअरफुली चेक सच अ टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. If so, the auditor should inquire in the reason for the same. आणि जर काही अनरिअलाइज्ड डिव्हिडंड तुम्हाला बघायला मिळाला त्या बुक्स मध्ये, तर मग ऑडिटर काय करेल, याचे रिझन त्या कंपनीला, क्लायंट कंपनीला विचारू शकेल. ओके. Profit and
loss account should show the gross amount of interest as income. Profit and loss account should show the gross amount of the interest as income. आपल्याला माहिती आहे की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय शो करतो, तर ग्रॉस अमाउंट इंटरेस्ट काय आहे तो तिथे कॅल्क्युलेट केला जातो ना. सो हे तुम्ही चेक कराल. सो व्हेन अ टॅक्स इज डिडक्टेड ॲट अ सोर्स, a certificate is received, the tax deduction is debited to the income tax account and credited to the interest account. सो फार डिटेल जायची काही गरज नाहीये, फक्त तुम्ही काय कराल त्याचा जो इफेक्ट आहे हा चेक कराल. लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट should show the gross amount interest as income. That is why here auditor should check the profit and loss account statement also. लक्षात येतंय. सो याची एंट्रीचा इफेक्ट द्यायची काही गरज नाहीये. सो तुम्ही इथे म्हणजे ऑडिटर इथे का चेक करणार आहे, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट इंटरेस्ट और डिव्हिडंड ट्रान्झॅक्शन जे काही आहे तो तिथे काय करेल, बघू शकेल और व्हेरीफाय करू शकेल. दॅट इज the auditor should compare the income of interest and dividend of the year with the one received last year. The auditor should compare the income of interest and dividend of the year. So इंटरेस्ट आणि डिव्हिडंडचे जे काही कंपॅरिझन आहे हे सुद्धा ऑडिटर इथे करेल. इफ देर इज अ सिग्निफिकंट चेंज ही शुड इन्क्वायर, आणि जर काही तुम्हाला हा सिग्निफिकंट चेंज बघायला मिळाला तर त्याचं सेम जसं की आधीच्या पॉइंट मध्ये आपण सांगितलं होतं, इन्क्वायरी करेल तो, त्याचं जे काही रिझन आहे डिफरन्स, मग तुमचा इंटरेस्ट आणि डिव्हिडंड मध्ये डिफरन्स का दिसतोय त्याचं रिझन सुद्धा तो कंपनीला विचारू शकेल. देन the auditor should obtain a list of the securities and check whether income is received on all of them. He should physically check their existence. So हे फार महत्त्वाचं आहे की फिजिकल एक्झिस्टन्स तुम्हाला काय करावा लागतो, चेक करावा लागतो. सो काय सांगितलेलं आहे इथे, the auditor should obtain a list of the security and check whether income is received on all of them. सो तुम्ही जे काही इन्कम रिसीव्ह केलेलं आहे दॅट at that point here auditor should physically check their existence. आणि फिजिकली आहेत का ह्या गोष्टी हे सुद्धा ऑडिटर इथे वाउच करेल. If any security are pledged with the bank, he should obtain a certificate from the bank about their existence with them. आणि जर काही सिक्युरिटीज तुम्ही ऍज अ प्लेज म्हणून बँकेकडे दिल्या असतील तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा ऑडिटर इथे चेक करेल. ओके. देन इफ देर आर एनी फिक्स डिपॉझिट विथ द बँक, he should check interest received on them from the bank passbook and also inspect fixed deposit received issued by the bank. So जसं की सांगितलं, if there are any fixed deposit, जर काही फिक्स्ड डिपॉझिट असेल बँकेमध्ये, he should check the interest received of them. आणि जर तुम्ही काय केलेलं आहे, इंटरेस्ट रिसीव्ह केला असेल त्या फिक्स्ड डिपॉझिट कडून, मग बँकेचं पासबुक जे काही आहे हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय इथे करू शकता. अँड लास्ट पॉइंट इज दिस डे इंटरेस्ट अँड डिव्हिडंड इज डायरेक्टली credited to the investors bank account, those electronic transaction, through the electronic transaction. Then the auditor can check their receipt with the entries in the bank passbook directly. So bank passbook मध्ये तुम्ही डायरेक्टली एंट्री काय करू शकता, क्रॉस व्हेरीफाय चेक करू शकता. ओके. जर तुम्ही काही डिव्हिडंड क्रेडिट पडला असेल, क्रेडिट झाला असेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. सो काही पॉइंट मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण थोडस हे दोन्ही जे युनिट आहे वाउचिंग व्हेरिफिकेशन, हे तुमच्या कॉमन सेन्स वरती पण डिपेंड्स आहे. की एखादं बुक्स ऑफ अकाउंट चेक करायचं आहे, एखादं बुक्स ऑफ अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे, तर त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट आपण कोणते चेक करू शकतो किंवा कोणते व्हाउच करू शकतो. ओके.
सो हे थोडंसं जर काही कन्फ्युजन असेल तर थोडे कॉमन सेन्स वापरा, मग तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की अरे इंटरेस्टचे रिलेटेड जर आपल्याला डॉक्युमेंट चेक करायचे, मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण याचा इफेक्ट होतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा आपण ऍज अ क्रॉस व्हेरिफिकेशन साठी चेक करू शकतो. इंटरेस्ट अकाउंट चेक करायचं आहे, मग इंटरेस्टला रेट किती पे केलेला आहे हा चेक करू शकतो. इंटरेस्ट कोणाच्या नावाने पे केलेला आहे हे चेक करू शकतो. मग तो डिव्हिडंड असेल, मग डिव्हिडंड तुम्ही कशा पद्धतीने पे केलेला आहे, काही अनरिअलाइज डिव्हिडंड आहे का हे चेक करू शकता. म्हणजे इन जनरल ह्यामध्ये अजून काही गोष्टी ऍड होऊ शकतात, ते तुम्ही काही ऍड पॉइंट केले तरी सुद्धा चालू शकतात. ओके, म्हणजे ऍज अ प्रूफ, ऍज अ एव्हिडन्स तुम्ही काय काय चेक करू शकता. ओके, जे रिपीट होतं ते फक्त घेऊ आपण. आता हे आपण बघितले काही. आता ऑडिट ऑफ एक्सपेंडिचर मधले काही पॉइंट बघूया. परचेसेस, परचेस, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न, सॅलरी, वेजेस, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, हे बऱ्याच वेळी कॉमन एक्सपेन्सेस आहेत जे विचारले जातात. सो परचेस बुक, काल आपण काय बघितलं होतं का परचेसशी रिलेटेड काही सेल्सची रिलेटेडच बघितल्यानंतर आपण सांगितलं होतं की आपण काय करू शकतो. One of the major item of expenditure is trading concerned with the purchase of goods for sales. Purchases can also the two types, namely cash purchases and credit purchases. आता हे सगळ्यांना माहिती. Purchases क्लासिफिकेशन हे दोन पार्ट मध्ये केले जातात, कॅश परचेसेस अँड क्रेडिट परचेसेस. ओके, सो कॅश परचेसेस शुड बी व्हेरीफाय विथ द कॅश मेमो. जसं की माहिती आपल्याला कॅशशी रिलेटेड जर एखादा ट्रान्झॅक्शन चेक करायचं आहे, एखादा व्हाउचर चेक करायचा आहे, एखादा डॉक्युमेंट चेक करायचं आहे, फर्स्ट थिंग हियर ऑडिटर शुड चेक कॅश मेमो. ओके, सो कॅश मेमो काय करेल, ऑडिटर चेक करेल. और द रिसिप्ट इनवॉइस रिसिव्ड फ्रॉम द सप्लायर. आता परचेसेसचं रिलेशन कोणासोबत असतं, जनरली सप्लायर सोबत. सो म्हणून इनवॉइस रिसिप्ट फ्रॉम द सप्लायर, सप्लायर कडून जे की इनवॉइस रिसिव्ह, जे आपण इनवॉइसेस रिसिव्ह केलेले आहेत हे इथे ऑडिटर चेक करेल. ओके, दिस इज द कॅश रिलेटेड परचेस. सेकंड, all credit purchase of goods are entered in the purchase book. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शन तुम्ही प्रॉपर परचेस बुक मध्ये रेकॉर्ड केलेले आहेत का हे चेक करा. Along with the goods, the supplier send invoice containing particular of the goods. म्हणजे जसं की आपण याच्यामध्ये लर्न केलेलं आठवत असेल तुम्हाला, होप सो. कन्साइनमेंट अकाउंट आपण लर्न केला, राईट. सो कन्साइनमेंट अकाउंट मध्ये आपण लर्न केलं होतं बघा, इनवॉइसचे जे काही रिसिप्ट आहेत त्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड्स असतात. त्यामध्ये मग वेट असेल, पॅकेजिंग असेल, प्राइस असेल, डिस्काउंट असेल, डिस्काउंट अलाउड, फ्रेट, सेल टॅक्स, व्हॉट एव्हर. सो आपण जसं बघितलं होतं की सम एक्सपेन्सेस पेड बाय दी कन्सायनर अँड सम एक्सपेन्सेस पेड बाय दी कन्सायनी. ओके, ह्या इनवॉइस जस्ट एक्झाम्पल देते. सो ह्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, चेक कराव्या लागतील. सो द पेड ऑन बिहाफ ऑफ द क्लायंट. सो दीज इनवॉइस आर सिरियली नंबर्ड अँड केप्ट इन द सेपरेटेड फाईल. आणि हे जे इनवॉइस तुम्ही रिसिव्ह केलेले आहेत सप्लायर कडून, तर हे प्रॉपर तुम्ही मेंटेन केलेले आहेत का, सिरियली मेंटेन केलेले आहेत का त्याच्यासाठी काही सेपरेट फाईल तुम्ही मेंटेन केलेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ऑडिटर काय करतो, चेक करतो. So entry in the purchase book are done on the basis of these invoice. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या मागे एक इनवॉइस रिसिप्ट तरी असणारच आहे, है ना. सो हे इनवॉइस बिल तुम्ही काय करता, क्रॉस व्हेरिफिकेशन साठी यूज करता. सो ऑडिटर शुड सी दॅट ऑल द इनवॉइसेस रिसिव्ड हॅव बीन प्रॉपरली एंटर्ड इन द परचेस. सो तुम्ही त्याची प्रॉपरली एंट्री केलेली आहे का परचेस बुक मध्ये, हे सुद्धा ऑडिटर काय करतो, ऑडिटर शुड सी और ऑडिटर शुड केअरफुली चेक
invoice received. Okay, is it clear? First and 2 point. A and B clear झाला का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो बरेच आहेत. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही परचेसच्या अंडर चेक करू शकता. सो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया किंवा ह्यामधून थोडेसे शॉर्ट काही करता आले तरी करून आपण घेऊ परचेसचं बुक. ओके.